हॅलो एव्हरीवन. आजच्या VRMच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण आज थर्ड युनिट स्टार्ट करतोय VRMचा. मी तुम्हाला 2 युनिटच्या नोट्स लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. कारण युनिट टेस्टसाठी तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल. आता आपला हा जो थर्ड युनिट आहे, ऍक्च्युली आपण बऱ्याचशा गोष्टी स्टडी केल्या फर्स्ट आणि सेकंड मध्ये. सॅम्पल्स कसे कलेक्ट करायचे किंवा अदर ज्या काही मेथड्स आहेत त्याच्यामध्ये लिकर्ड स्केल आहे किंवा त्यामध्ये कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स केले जातात, सर्वे कसा केला जातो किंवा डेटा म्हणजे काय, पर्सनल डेटा म्हणजे काय, ऑर्गनायझेशनल डेटा कसा कलेक्ट केला पाहिजे किंवा सॅम्पलिंगच्या काही मेथड्स पाहिल्या. त्यानंतर रिसर्च डिझाईन स्टडी केली की रिसर्च डिझाईन करायची असेल तर कशा पद्धतीने केली पाहिजे, त्यासाठी इसेन्शियल्स कुठले यूज केले पाहिजे, जो डेटा कलेक्ट केलाय तो करेक्ट आहे की नाही, त्याची इम्पॉर्टन्स काय आहेत रिसर्च डिझाईनचे. त्यानंतर हायपोथेसिसचे सोर्सेस आपण स्टडी केले, टाइप्स ऑफ हायपोथेसिस. म्हणजे अशा पद्धतीने आपण रिसर्च प्रोसेस सगळी जवळजवळ स्टडी केलेली आहे. आता थर्ड जो तुमचा युनिट असणार आहे तो काय आहे की प्रोसेसिंग ऑफ डेटा. ऍक्च्युअली ही प्रक्रिया कशी सुरू झाली किंवा आपल्याला ती प्रोसेस मध्ये कसा आणायचा आहे तो डेटा. मग प्रोसेसिंग ऑफ डेटा मध्ये आपल्याला इंट्रोडक्शन पाहावी लागेल, मिनिंग ऑफ डेटा प्रोसेसिंग, एडिटिंग ऑफ डेटा, कोडिंग ऑफ डेटा, क्लासिफिकेशन ऑफ डेटा, टॅब्युलेशन ऑफ डेटा, ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. अगदी ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज दिलेले असतील तर आपण घेणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला इंट्रोडक्शन पॉइंट बघूया की ऍक्च्युअली प्रोसेसिंग ऑफ डेटा म्हणजे काय आहे. ओके, सो इंट्रोडक्शन मध्ये काय दिलं बघा. All business decisions are based upon evaluation of some data. म्हणजे आता तुमच्याकडे जी काही इन्फॉर्मेशन, डेटा म्हणजे काय की तुम्ही कलेक्ट केलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्याचं तुम्हाला इव्हॅल्युएशन करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यावर डिपेंड तुमचे बिझनेस डिसिजन्स असणार आहेत. सो अवेलेबिलिटी ऑफ राईट इन्फॉर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मेकिंग राईट डिसिजन. Once the data begins to flow in, attention turns to data analysis. And so it is almost impossible for the management to deal with all this data in its raw form. Such data must be presented in a suitable summarized form without any loss of relevant information so that it can be efficiently used for decision making. आता माझ्याकडे खूप जास्त डेटा कलेक्ट झालेला आहे, मला त्यावरून काहीतरी फायनल डिसिजन घ्यायचा असेल तर मला काय करणं गरजेचं आहे की प्रॉपर त्याची अरेंजमेंट समराइज करणं किंवा तो डेटा अशा पद्धतीने प्रेझेंट करायचा आहे, रिलेव्हंट इन्फॉर्मेशन तुमच्या टॉपिक रिलेटेड, की मला त्यातून काहीतरी कन्क्लुजन काढता आलं पाहिजे, जेणेकरून मी काय करेल डिसिजन घेईल. बरोबर ना. मग तो दॅट इज कॉल्ड प्रोसेसिंग. मग तो प्रोसेस मध्ये येईल. आलं लक्षात. मग त्यासाठी मी काय केलं पाहिजे, whenever there is need to present numerous figures or to describe a technical process or procedures, graphic aids mostly used in research reports. ग्राफ्स तयार केले जातील त्या इन्फॉर्मेशन वरून, त्या डेटावरून. आर टेबल्स अँड ग्राफ्स. टेबल्स वर कॉलम आणि रोज मध्ये तुम्हाला काय केलं जाईल की अरेंज केला जाईल तो डेटा, की ज्यामुळे तुम्हाला प्रॉपर त्याच्याबद्दल काहीतरी माहिती मिळते. त्यानंतर सांगितलंय बिसाइड्स मेकिंग द रिपोर्ट इझियर टू रीड अँड अंडरस्टँड. आता सगळी इन्फॉर्मेशन एकदमच कलेक्ट केलेली, ऑर्गनाइज केलेली, तर काय होणार आहे की मला समजणं तितकं इझी होणार नाही, अंडरस्टँड होणार नाही. तुम्ही जेव्हा भरपूर प्रमाणात डेटा कलेक्ट करता तेव्हा तो वाचता येण्यासारखा असला पाहिजे, प्लस तो अंडरस्टँड झाला पाहिजे. मग त्यामध्ये काय करायचं आपल्याला, त्याचं फिजिकल अपीअरन्स तो इम्प्रूव्ह करायचा, जेणेकरून काय म्हणजे ती प्रोसेस तुम्हाला कम्प्लीट करणं गरजेचं आहे. दिस प्रिपरेशन इन्व्हॉल्व्स द आयडेंटिफिकेशन ऑफ डेटा स्ट्रक्चर, कोडिंग ऑफ डेटा अँड ग्रुपिंग ऑफ डेटा. मग त्यासाठी कोडिंग केलं जातं किंवा ग्रुप्स तयार केले जातात, जसं आपण मार्केटमध्ये स्टडी केलं की नाही, सेगमेंटेशन किंवा सेगमेंटेशन मध्ये वेगवेगळे ग्रुप्स अरेंज केले आणि त्यानुसार 1 बाय 1 एक एक सेगमेंट टार्गेट करत गेला. जेव्हा तुम्हाला कस्टमर टार्गेट करायचा होता तसं इथे तुम्हाला कोड नंबर्स कोडिंग केलं जातं त्याला, किंवा ग्रुपिंग केलं जातं तो डेटा. दिस डेटा प्रिपरेशन फॉर रिसर्च अनालिसिस is termed as processing of data. Further selection of tools for analysis would
to a large extent depend on the result of this data processing. Okay, so meaning of data processing. Data processing is an intermediary stage. कशाची intermediary stage आहे ही? Of work between data collection and data interpretation. म्हणजे डेटा कलेक्ट करणं आणि इंटरप्रिटेशन करणं, म्हणजे त्याचा मिनिंग समजून घेणं, अर्थ लागणं किंवा त्याला अंडरस्टँड होणं. लक्षात आलंय? म्हणजे ह्या दोघांच्या मधली जी इंटरमिडियरी स्टेज आहे ती आहे डेटा प्रोसेसिंग. Data gathered in the form of questionnaires, interview schedules, field notes, data sheets is mostly in the form of large volume of research variables. आपण जनरली ज्या मेथड्स पाहिले की प्रायमरी डेटा कलेक्शन, सेकंडरी डेटा कलेक्शन, त्यामध्ये वेगवेगळ्या फॉर्म मध्ये तो डेटा अवेलेबल झालेला आहे. मग त्यासाठी काय करायचं? रिसर्च व्हेरिएबल्स रिकॉग्नाइज इज अ रिझल्ट ऑफ द प्रिलिमिनरी रिसर्च प्लॅन which also sets out the data processing method before hand processing of data requires advanced planning, and this planning may cover such aspects as identification of variables. तुम्हाला तो डेटा अशा पद्धतीने लावायचा आहे की तिथे तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजे व्हेरिएबल्स कुठले आहेत. जसं आपण शिकलो की नाही की एक व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबल डिपेंडंट आहे की इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, त्यानुसार आपण हायपोथेसिस टेस्टिंग पण स्टडी केलेला आहे. मग इथे तुम्हाला ते आयडेंटिफाय करता आले पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला तो प्लॅनिंग करावं लागेल डेटा प्रोसेसिंगचा. हायपोथेटिकल रिलेशनशिप अमॉंग द व्हेरिएबल्स अँड टेंटेटिव्ह रिसर्च हायपोथेसिस. टेंटेटिव्ह रिसर्च हायपोथेसिस म्हणजे काय की जनरली एक काहीतरी कन्क्लुजन त्यातून आपण काढतो. ओव्हरऑल आपण जे काही त्यातून कन्क्लुजन काढलेलं असतं, म्हणजे हायपोथेसिस आपण स्टेटमेंट एक काढतो, बरोबर की नाही हायपोथेसिस मध्ये. मग टेंटेटिव्ह असं हायपोथेसिस त्यातून निघालं पाहिजे. मी तुम्हाला एक स्टोरी सांगितली, त्या स्टोरीमध्ये बऱ्याच गोष्टी, बरेच कॅरेक्टर्स एक्सप्लेन केले, बरोबर. प्रत्येकाच्या रोल रिस्पॉन्सिबिलिटीज सांगितल्या. त्यानंतर तुम्हाला काही टेंटेटिव्ह हायपोथेसिस त्यावरून तयार करायचे की ह्या स्टोरीचा एंड कसा असेल किंवा ह्यातून तुम्हाला काय अंडरस्टँड झालं, ही स्टोरी किती समजली, हेच कळण्यासाठी तुम्हाला काय कळणं गरजेचं की व्हेरिएबल्स कुठले आहेत, म्हणजेच त्यामध्ये असणारं कुठलं कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टरवर कशा पद्धतीने इफेक्ट करतो, आणि त्यातून तुम्हाला आउटपुट कन्क्लुजन मिळतं, म्हणजेच टेंटेटिव्ह हायपोथेसिस मिळतं. अशा पद्धतीने तो डेटा आपल्याला प्रोसेसमध्ये आणायचा आहे. म्हणजेच आपल्याला त्याचं प्रॉपर काय करायचंय की प्रेझेंटेशन करायचंय, ज्यामुळे आपल्याला काहीतरी त्याचं मिनिंग कळेल. येते लक्षात प्रोसेसिंग मध्ये काय आहे. मग त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स दिलेल्या आहेत की डेटा प्रोसेसिंग मध्ये, जसं एडिटिंग ऑफ डेटा, कोडिंग ऑफ डेटा, क्लासिफिकेशन ऑफ डेटा, टॅब्युलेशन ऑफ डेटा. आता एडिटिंग ऑफ डेटा मध्ये काय दिलंय बघा, त्यामध्ये फील्ड एडिटिंग आणि सेंट्रल एडिटिंग असे दोन टाइप्स दिलेले आहेत. त्यामध्ये फील्ड एडिटिंग मध्ये एक्झॅक्टली काय केलं जातं, इट कन्सिस्ट ऑफ रिव्ह्यू ऑफ द रिपोर्टिंग फॉर्म्स बाय द इन्व्हेस्टिगेटर for completing and translating what the latter has written in abbreviated form at the time of interviewing the respondent. म्हणजे इथे काही गोष्टी शॉर्ट फॉर्म मध्ये, ऍब्रिव्हिएटेड फॉर्म मध्ये काय केल्या जातात. आता सपोज तुम्ही ऑब्झर्वेशन्स घेताय, रिपोर्ट्स तयार करताय, तर त्यावेळी काही शॉर्ट फॉर्म्स मध्ये इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट केलेली असते, ज्याचं तुम्हाला अंडरस्टँडिंग जो रिस्पॉन्डंट आहे त्याने काही गोष्टी तुम्हाला रिस्पॉन्स दिलेला. आता मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही काय करताय, इंटरव्ह्यू टेक्निक यूज करताय, तर मग इंटरव्ह्यूच्या दरम्यान रिस्पॉन्डंट म्हणजे जो तुमचा कस्टमर आहे किंवा अदर कोणी, तुम्ही कोणाचा इंटरव्ह्यू घेताय त्यावर ते डिपेंड करतं. तर त्याचे जे काही फीडबॅक तुम्हाला मिळालेले असतात त्यावेळेस तुम्ही काय करता की डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करत नाही, तुम्हाला समजेल असा शॉर्ट फॉर्म तुम्ही यूज केलेला असतो, बरोबर. मग तुम्हाला काय करायचंय की फील्ड एडिटिंग मध्ये दिस फॉर्म ऑफ एडिटिंग इज नेसेसरी इन व्ह्यू ऑफ द रायटिंग ऑफ इंडिव्हिज्युअल विच व्हॅरी फ्रॉम इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल अँड समटाइम्स डिफिकल्ट फॉर द टॅब्युलेटर टू अंडरस्टँड. आता टॅब्युलेशन जे केलं जातं, पुढचा पार्ट, जो डेटा तुम्हाला काय करायचा ऍक्च्युअली रो आणि कॉलम मध्ये अरेंज करायचा आहे, तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल पर्सनचे शॉर्ट फॉर्म्स हे वेगवेगळे, त्याचा मिनिंग हे वेगवेगळं असू शकतं. जनरली आता तुम्ही जो सोशल मीडिया यूज करताय, व्हॉट्सअपवर तुम्ही जे काही सिम्बॉल यूज करता, स्माइली वगैरे, त्यामध्ये बरेच प्रकार आहेत, ते कॉमन आहे, त्याचे मिनिंग तुम्हाला कॉमन दिलेले आहे.
त्यामुळे तुम्ही ज्याला तो मेसेज फॉरवर्ड करता त्याला तो अंडरस्टँड होतो. आता एखादा पर्सन असेल की जी काही मागची जनरेशन आहे त्यांना त्याचं फार नॉलेज नसेल तर त्याला ते मिनिंग कळणार नाही. प्रत्येकाकडे कुठल्या गोष्टीचं कितपत नॉलेज आहे त्यावर ते डिपेंड करतं. मग टॅब्युलेटरला तुम्ही जे शॉर्ट फॉर्म यूज केले, शॉर्ट फॉर्म यूज करून जो डेटा कलेक्ट केलेला आहे इन्फॉर्मेशन ती कळणं गरजेचं आहे. मग त्यावेळेस काय केलं जातं, दिस सॉर्ट ऑफ एडिटिंग शुड बी डन as soon as possible after the interview. मग तिथे लगेच एडिटिंग केलं जातं. इंटरव्ह्यू संपला की इंटरव्ह्यू घेताना मी जो काही ॲब्रिव्हिएटेड फॉर्म म्हणजे शॉर्ट फॉर्म यूज केलेला आहे त्याच्यामध्ये एडिटिंग करणं, दॅट इज कॉल्ड फील्ड एडिटिंग. And it may be necessary sometimes to recall the memory. And while doing so, care should be taken so that the investigator does not correct the errors of omission by simply guessing what the respondent will have answered if the question was put to him. म्हणजे इथे तुमची मेमरी काय करायची, तुम्हाला की रिकॉल करायची आहे की काही गोष्टी तुम्ही इथे काढून टाकू शकत नाहीये. इन्व्हेस्टिगेटर जो आहे ज्याने ती इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे त्याला काय करायचंय की रेस्पॉन्डंट काय बोलतोय किंवा कुठल्या गोष्टी त्याचं जे नॉलेज आहे, जो फीडबॅक मिळतो, जी इन्फॉर्मेशन माझ्याकडे येते, तर कुठल्या क्वेश्चनचा आन्सर काय दिलेला आहे हे मी माझ्या मेमरीमध्ये स्ट्रॉंगली काय ठेवणं गरजेचं आहे. कुठली गोष्ट मी अशी स्वतःहून काय करू शकत नाही की काढून टाकू शकत नाही. आता सपोज एखादा इंटरव्ह्यू जो कोणी तुमचा रेस्पॉन्डंट आहे निगेटिव्ह रिस्पॉन्स देत असेल तर तो आहे तसंच तुम्ही काय करायचंय, मेन्शन करायचंय. फक्त तुम्ही जे शॉर्ट फॉर्म यूज केले ते कट करायचे आणि ते सेंटेन्स मध्ये कसं देता येईल जेणेकरून तुमचा जो टॅब्युलेटर आहे त्याला ती लँग्वेज कळली पाहिजे. आलं लक्षात? सेंट्रल एडिटिंग मध्ये काय केलं जातं बघा, central editing should be carried out when all the forms of schedules have been completed and returned to the headquarters. सेंट्रल एडिटिंग मध्ये जे शेड्यूल बनवलेलं आहे तर शेड्यूल नुसार तुम्ही जो काही डेटा कलेक्ट केलेला आहे तो हेडक्वार्टरला पाठवला जातो. दिस टाइप ऑफ एडिटिंग रिक्वायर्स दॅट ऑल द फॉर्म्स आर थरली एडिटेड बाय सिंगल पर्सन. म्हणजे प्रत्येक फॉर्म मधला डेटा तिथे एडिट केला जातो. स्मॉल फील्ड स्टडी असेल, स्मॉल ग्रुप ऑफ पर्सन असेल किंवा लार्ज फील्ड स्टडी असेल. आलं लक्षात? एडिटर मे करेक्ट द ऑब्वियस एरर्स सच एज एन एंट्री इन रॉंग प्लेस. काही चुकीच्या गोष्टी तिथे एंटर झालेल्या आहेत की एंट्री प्लेस तुम्ही कुठली टाकलेली आहे, चुकून सपोज दुसऱ्या प्लेसची एंट्री झाली. एंट्री रेकॉर्डेड इन डेली टर्म्स म्हणजे तुम्ही डेली शेड्यूल जे बनवलंय त्यानुसार तुम्ही डेली रेकॉर्ड जे हे केलेलं आहे, कलेक्ट बनवलेलं आहे त्याच्यामध्ये काही एडिटिंग असेल. इट शुड हॅव बीन रेकॉर्डेड इन वीक्स अँड मंथ्स and sometimes inappropriate or missing replies can also be recorded by the editor by reviewing the other information recorded in a schedule. रिव्ह्यू घ्यायचा त्या इन्फॉर्मेशनचा आणि तुमच्या शेड्यूल नुसार ती इन्फॉर्मेशन कशी तुम्हाला एडिट करून बसवता येईल त्या पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय, ओव्हरऑल सगळ्याच फॉर्म मध्ये असणाऱ्या डेटाचं एडिटिंग करायचंय. त्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली, इफ नेसेसरी द रेस्पॉन्डंट मे बी कॉन्टॅक्टेड फॉर क्लेरिफिकेशन. सपोज तुम्हाला एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम्स वाटले की ही जी इन्फॉर्मेशन माझ्याकडे आलेली आहे ती कितपत ट्रू आहे, मला काय करायचं, व्हेरीफाय करायचं, तर मी काय करू शकते की क्लेरिफिकेशन साठी मी डायरेक्ट त्या रेस्पॉन्डंटला पण कॉन्टॅक्ट करू शकते. सेंट्रल एडिटिंग मध्ये अशा पद्धतीने एडिटिंग केलं जातं. All the incorrect replies which are quite obvious must be deleted from the schedule. जे काही मिस्टेक्स असतील त्यामध्ये तर तुम्हाला काय करायचं, त्या काढून टाकायच्या. शेड्यूल नुसार तुम्हाला ते काय करायचंय की एडिटिंग करायचं आहे. एडिटर शुड बी फॅमिलियर विथ द इन्स्ट्रक्शन अँड द कोड्स गिवन टू द इंटरव्ह्युअर्स व्हाईल एडिटिंग. इंटरव्ह्युअर जो आहे ज्याने ती इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे तर एडिटर कसा असला पाहिजे, कुठल्या गोष्टीशी फॅमिलियर असला पाहिजे की ज्या काही इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला कोड्स रिलेटेड दिलेल्या आहेत किंवा इंटरव्ह्यूवर जो आहे त्याच्याशी तो फॅमिलियर असला पाहिजे. तुम्ही म्हणाल फॅमिलियरचा आणि याचा काय संबंध येतो मॅडम? कारण फॅमिलियर असणं म्हणजे काय आहे की तुम्हाला तो काय बोलतो किंवा तो जे काही राईटअप करतो ते समजतं. कम्युनिकेशन कुठल्या दोन लोकांमध्ये होतं मला सांगा, ज्यांना दोघांना ती लँग्वेज अवगत आहे, म्हणजे दोघांनाही त्या लँग्वेज बॅरियर नाही. तुम्ही काय विचार करताय, तुम्ही कशा पद्धतीने राईट अप करताय
आता सपोज बऱ्याचदा असं होतं की तुम्ही नोट्स काढलेल्या असतात, तुमच्या पद्धतीने त्या करेक्ट असतात, पण एखादा टीचर त्या काय करतो की रिजेक्ट करतो. त्याचं कारण काय की तुम्ही ज्या भाषेत ते काढलेलं आहे ती ऍज पर शेड्यूल किंवा ऍज पर इन्स्ट्रक्शन काढलेल्या नोट्स नसतील किंवा ती लँग्वेज नसेल तर रिजेक्शन मिळू शकतं. मग त्यासाठी फॅमिलियर दोन गोष्टींशी असलं पाहिजे की ज्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला नोट्स काढताना दिल्या जातात तसंच इथे सुद्धा आहे की डेटा कलेक्ट करताना तुम्ही कशा पद्धतीने तो फॉर्म यूज करताय, कोड्स कुठले, कोडिंग सिस्टीम कशी आहे किंवा तुमचा इंटरव्ह्यूअर कसा आहे, किती नॉलेजेबल आहे, त्याचं काय नॉलेज आहे हे त्या एडिटरला माहिती असलं पाहिजे. न्यू entry made by the editor should be in the some distinctive form and may be initiated by the editor, and the date of editing may also be recorded on the schedule for any future reference. म्हणजे हे जे काही एडिटिंग आहे, डेट ऑफ एडिटिंग मे ऑल्सो बी रेकॉर्डेड ऑन द शेड्यूल फॉर एनी फ्युचर रेफरन्स. म्हणजे काय की इन फ्युचर तुम्हाला जेव्हा तो डेटा कधीतरी वापरायचा असेल तेव्हा तुम्हाला ती डेट ऑफ एडिटिंग ती रेकॉर्ड करून ठेवणं खूप गरजेचं आहे की कधी हा डेटा एडिटिंग केलेला आहे, त्याच्या मागचं नीड ऑफ एडिटिंग ऑफ डेटा. आता हा पार्ट तुमचा तसा आउट ऑफ सिलेबस तरी सुद्धा मी इन शॉर्ट तुम्हाला सांगेल की त्यामध्ये ऍक्युरेसी, एडिटिंग कशासाठी केलं जातं, काय गरज आहे त्याची, तर ऍक्युरेसी आणण्याचा प्रयत्न केला जातो किंवा त्यामध्ये असणाऱ्या एरर्स काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो टू ब्रिंग अबाउट कन्सिस्टन्सी विथ अदर इन्फॉर्मेशन. यामध्ये कंसिस्टेंसी म्हणजे काय कि सुसंगतता आणण्याचा प्रयत्न केला जातो. रिलीवेंट कोई चीज होना चाहिए उसके अंदर, जैसे कि जो इंफॉर्मेशन कलेक्ट की है वो अगर आपके रिसर्च रिलेटेड नहीं है, रिलीवेंट नहीं है, तो हमें क्या करना है, एडिटिंग करके उसे उस तरह से बनाना है, यानी कंसिस्टेंसी उसके अंदर लानी है. टू रिमूव एरर्स, थर्ड पॉइंट, टू इम्प्रूव द क्वालिटी ऑफ डेटा. क्वालिटी हमें क्या करनी है, इम्प्रूव करनी है. जो भी डेटा हमारे पास है तो एडिटिंग करने के बाद वो पॉसिबल है. टू इवेल्युएट द परफॉर्मेंस ऑफ फील्ड स्टाफ. इवेल्युएशन किया जाता है कि आपके स्टाफ का परफॉर्मेंस किस तरह का है, किस तरह से वो लोग सर्वे कर रहे हैं, वर्क किस तरह से कर रहे हैं, तो ये भी हमें समझ में आता है एडिटिंग के वक्त. सपोज मी 10 लोकांची टीम काय केली, सर्वे करण्यासाठी पाठवली, त्यांनी माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आणली ती मला स्वतःला समजत नसेल तर मी काय करणं गरजेचं आहे, एडिटिंग करणं गरजेचं आहे. इथे तुम्हाला टू टेक युनिफॉर्म डिसिजन ऑन इनकरेक्ट आन्सर्स, म्हणजे काही डिसिजन्स तुम्हाला घेता येतात की सपोज आता एकच फायनल डिसिजन असं आपल्याला घेता येत नाही, बऱ्याचदा इनकरेक्ट जर तुमचे आन्सर्स असतील तर रेस्पॉन्डंटने कसे आन्सर्स दिलेले आहेत तर मग त्यामध्ये आपण काय करतो की एडिटिंग करतो, काही करेक्शन्स करून घेतो, ज्यामुळे आपल्याला एक फिक्स असा डिसिजन त्यानुसार घेता येतो, युनिफॉर्म डिसिजन. ओके, ची एडिटिंगची इथे गरज असणार आहे. आता कोडिंग ऑफ डेटा म्हणजे काय, कसं कोडिंग केलं जातं. Edited data are then subject to codification. Coding is the process whereby the data is assigned a numerical code and value so that it can be more easily fitted into appropriate categories. आता आपल्याला तो डेटा फिट करायचा म्हणजे काय करायचंय की त्याला न्यूमरिकल कोड नंबर्स दिले जातील आणि त्याच्यानुसार आपल्याला त्याच्या कॅटेगरीज ठरवता येतील की हा कुठल्या टाईपचा डेटा आहे कोडिंग मध्ये. आता it is necessary where machine tabulation is used. Coding means assigning a number, symbol or other mark to every answer. म्हणजे कुठला आन्सर जास्त रिलेव्हंट आहे, करेक्ट आहे, त्याच्यासाठी मी काय कोड दिला, काय सिम्बॉल दिला. आता एबीसीडी वापरली की काही मार्किंग साठी नंबर्स दिलेले आहेत 1 2 3 4, अगदी राईट आन्सर आहे त्याला मी 1 दिला का, त्याच्यापेक्षा थोडं मला वाटतंय की सेकंड रँक वर एक आहे तर त्याच्यासाठी 2 नंबर दिला. म्हणजे फर्स्ट रेफरन्स ज्या स्टेटमेंटला ज्या डेटाला जातो त्याच्यासाठी मी नंबर्स काही ठिकाणी यूज केले, काही ठिकाणी आपण एबीसीडी सारखे सिम्बॉल मार्क काहीतरी यूज करू शकतो. म्हणजे काय करता येतं की कोडिंगला अशा पद्धतीने असाइन केले जातात नंबर्स. Responses collected in the data sheet varies. Sometimes the responses could be the choice among the multiple response, and sometimes the response could be in terms of values and sometimes the responses could be alphanumeric.
At the recording stage itself, if some codification were done to response collected, it will be useful in the data analysis. Coding झालं की त्याचं analysis करता येतं बघा. आता यामध्ये essentials बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. Coding is necessary for efficient analysis. And through it, the several replies may be reduced a small number of classes. खूप जास्त प्रमाणात डेटा आहे आणि तो सेम सिमिलर काही लोकांना सवय असते बघा डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये जर तुम्हाला एखादा क्वेश्चन आला जे आन्सर तुम्ही 5 मार्क्स साठी रेडी केले काही लोकांकडे ते स्किल खूप जास्त असतं की ते 7.5 मार्क्सला तो क्वेश्चन आला तर कसं एक्सटेंड करायचं त्यांचं त्यांना माहिती असतं आन्सर तसं तुमचं 5 सेंटेन्स मध्येच आहे मग एवढा डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म असेल तर काय होणार नाहीये तो अंडरस्टँड करणं किंवा त्याचं एफिशियंट असं त्याचा कुठलाही इम्पॅक्ट दिसणार नाहीये मग कोडिंगमुळे काय होतं की शॉर्ट फॉर्म्स तयार होतात नंबर्स स्मॉल नंबर ऑफ क्लासेस म्हणजे काय की जी क्रिटिकल इन्फॉर्मेशन आहे ती थोडीशी काय केली जाते एका फॉर्म मध्ये आणण्याचा एका क्लास मध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो कोडिंग मध्ये coding decisions should usually be taken at the designing stage of the questionnaire कोडिंग मुळे काय होतं की तुम्हाला क्वेश्चनरी डिझाइन करता येते आलं लक्षात डिझायनिंग म्हणजे काय रिसर्च डिझाइन तुम्ही शिकला तर यामध्ये प्री कोड्स दिले जातात क्वेश्चनरी चॉइसेस अँड विच इन टर्न इज हेल्पफुल फॉर कॉम्प्युटर टॅब्युलेशन मग त्याला नंबर दिलेले असल्यामुळे टॅब्युलेशन फॉर्म मध्ये रोज आणि कॉलम्स मध्ये अरेंज करणं इझी होतं तुम्हाला लक्षात आलं In case of hand coding, some standard method may be used. One such standard method is to code in the margin with a colored pencil. जे color pencils काही ठिकाणी वापरल्या जातात margin साठी okay. The other method can be transcribe the data from the questionnaire to a coding sheet. Whatever method is adopted, one should see that coding errors are altogether eliminated or reduced to minimum level. जे इथं काय केलं जातं की ज्या डेटामध्ये काही ज्या एरर्स आहेत त्या काढून टाकून त्याला जर कोडिंग केलं तर काय केल्या जातात त्या एरर्स इलिमिनेट केल्या जातात कमी केल्या जातात रेड्यूस केल्या जातात मिनिमम लेवल पर्यंत आणि त्यामुळे तुम्हाला तो डेटा ट्रान्सक्राइब द डेटा फ्रॉम द क्वेश्चनियर म्हणजे तो कॉपी करता येतो त्या शीटवर लक्षात येत आहे क्लासिफिकेशन ऑफ डेटा मध्ये हा सुद्धा तुमचा तसा आउट ऑफ सिलेबस आहे क्लासिफिकेशन मध्ये दिलाय की अकॉर्डिंग टू ऍट्रिब्यूट्स आणि दुसरा क्लासिफिकेशन दिलेला आहे अकॉर्डिंग टू क्लास इंटरवल्स ऍक्च्युअली ही प्रिंटिंग मिस्टेक आहे फर्स्ट ए पॉइंट क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू ऍट्रिब्यूट्स आणि सेकंड बी क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू क्लास इंटरवल यामध्ये तो जो डेटा आहे त्याचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं बघा आता त्याचे ऍट्रिब्यूट्स काय म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत which can either be descriptive or numerical descriptive characteristic refers to qualitative phenomenon which cannot be measured quantitatively only their presence or absence in an individual atom can be noticed data obtained this way on the basis of certain attributes are known as statistics of attributes and their classification is said to be classification according to attributes. Data चे characteristics कळणं म्हणजे नक्की काय आहे? ते क्वांटिटी मध्ये तुम्हाला नाही मेन्शन करायचे इथे. आलं लक्षात? मग तिथे क्वालिटेटिव्ह phenomenon which cannot be measured quantitatively म्हणजे काय की डिस्क्रिप्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स असतील. आणि त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं की ते जे काही तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स भेटलेले आहेत ते स्टॅटिस्टिक्स ऑफ ऍट्रिब्यूट्स मध्ये काय करायचे कन्वर्ट करायचे म्हणजेच काय की त्याच्या क्लासिफिकेशन ऍट्रिब्यूट्स नुसार करावं लागेल कॅरेक्टरिस्टिक्स नुसार करावं लागेल सेकंड थिंग येते की क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू क्लास इंटरवल क्लास इंटरवल मध्ये क्लासेस कसे पाडले जातात बघा अनलाइक डिस्क्रिप्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक न्यूमेरिकल कॅरेक्टरिस्टिक रेफर टू द क्वांटिटेटिव्ह फेनॉमेना which can be measured through some statistical units data relating to income production age
आता यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल क्लास, जसं आपण मिडल क्लास, लोअर क्लास, हायर क्लास करतो की नाही, मग त्यामध्ये आपण ह्यामध्ये जो डेटा कलेक्ट केलेला आहे तो स्टॅटिस्टिकल फॉर्म मध्ये असेल. जे इन्कम लेवल, आता सपोज मी 0 to 5,000, 5,000 अप टू 25,000 असा एक एक क्लास केलेला आहे. आणि त्यानुसार मी काय केलं त्याला की युनिट्स मध्ये नंबरिंग केलं, म्हणजे नंबर्स दिले त्यांना आणि त्यानुसार त्या कॅटेगरीज डिफाईन केल्या. आता एज मध्ये 0 to 5 एज, 5 to 10, 10 up to 20 अशा पद्धतीने ते क्लास केले आणि तो डेटा क्लासिफाय केला. आलं लक्षात? आता पॉप्युलेशन किती होती? 10,000 होती. त्यामध्ये एज वाईज मी काय केलं? क्लासिफिकेशन केलं. वेट वाईज क्लासिफिकेशन केलं. प्रोडक्शन किती होतंय त्यानुसार मी क्लासिफिकेशन केलं. म्हणजे ज्या टाईपचा डेटा तुमच्याकडे अवेलेबल झालाय त्याला तुम्ही अशा पद्धतीने क्लासमध्ये कन्वर्ट केलं. ओके. आता याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? कशासाठी केलं जातं क्लासिफिकेशन? टू कंडेन्स द अवेलेबल डेटा इन अ कॉम्पॅक्ट मॅनर फॉर क्विक अंडरस्टँडिंग. म्हणजे आता 10,000 पॉप्युलेशनचा मी रिसर्च केलेला आहे, सर्वे केला, तर मला करेक्ट त्यातून काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे ज्यामुळे मी डिसिजन घेऊ शकेल. मग ते अंडरस्टँडिंग कसं होईल? जर मी असे क्लास केले किंवा अशा पद्धतीने कॅरेक्टरिस्टिक्स नुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं तर मला जनरली एखाद्या डिसिजन वर येता येईल या 10,000 पॉप्युलेशन मधून माझ्यासाठी उपयोगाचे किती पॉप्युलेशन आहे. मला लक्षात रिलेव्हंट डेटा मला कुठून मिळू शकतो. The second objective of classification is to make the data ready for further processing. क्लासिफिकेशन केल्यामुळे प्रोसेसिंग साठी हा डेटा आपल्याला रेडी मिळतो. टू फाइंड आउट इम्पॉर्टंट फॅक्ट्स अँड ऑल्सो टू फॅसिलिटेट कंपॅरिझन विथ द डेटा ऑफ सिमिलर नेचर. म्हणजे इथे कंपॅरिझन करणं पॉसिबल होतं. दोन क्लास मध्ये काय डिफरन्स आहे किंवा ऍट्रिब्यूट्स नुसार, कॅरेक्टरिस्टिक्स नुसार जेव्हा मी क्लासिफिकेशन करेल डेटाचं तेव्हा मला कंपॅरिझन करता येईल आणि सिमिलर नेचर म्हणजे सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स असणारे काही पर्सन्स काय करता येतील? वेगळे काढता येतील. टू मेक डेटा रेडी फॉर टॅब्युलेशन. असा डेटा मी क्लासिफाय केलेला असेल तर टॅब्युलेशन करणं आरामात जमतं तुम्हाला. टू फॅसिलिटेट इझी अँड क्विक इंटरप्रिटेशन ऑफ डेटा. म्हणजे त्यामुळे तुम्हाला प्रॉपर त्याचं अंडरस्टँडिंग होतं, त्याचा अर्थ कळतो. लक्षात आलं? आता टॅब्युलेशन. टॅब्युलेशन मध्ये काय दिलं? ट्रान्सक्रिप्शन ऑफ डेटा कॅन बी यूज टू समराइज अँड अरेंज द डेटा in a compact form for further analysis. आता हा अरेंज केला जातो डेटा. ट्रान्सक्रिप्शन ऑफ डेटा मध्ये काय दिलंय की एक प्रकारे तुम्ही त्याची काय करताय की टेबल्स जे तयार केले जातात की नाही रोज आणि कॉलम्स टाकून, तर त्यानुसार तुम्हाला हा काय करायचा? अरेंज करायचा. प्रोसेस इज कॉल्ड टॅब्युलेशन. Thus tabulation is a process of summarizing raw data and displaying them on a compact statistical tables for further analysis. एकदा तुम्ही टॅब्युलेशन केलं त्या डेटाचं 1 2 3 4 कॉलम बनवले, त्यानुसार मी एज वाईज किंवा इन्कम वाईज असं क्लासिफिकेशन केलेलं आहे, क्लास तयार केलेले आहेत, ऍट्रिब्यूट्सचा एक कॉलम तयार केलेला आहे. मग मला फायनली त्याचं अनालिसिस करायला मिळतं, जी इन्फॉर्मेशन माझ्याकडे आलेली आहे, कारण तो स्टॅटिस्टिकल फॉर्म मध्ये डेटा अवेलेबल होतो टॅब्युलेशन केल्यानंतर. इट इन्व्हॉल्व्स द काउंटिंग नंबर ऑफ केसेस फॉलिंग इनटू ईच ऑफ कॅटेगरीज आयडेंटिफाइड बाय द researcher. Okay. Tabulation can be done manually or through the computers. आता ही मेथड जी आहे टॅब्युलेशन ऑफ डेटा ही तुम्हाला मॅन्युअली पण करता येते आणि कम्प्युटरवर पण करता येते. चॉईस डिपेंड्स अपॉन द साइज अँड टाइप ऑफ स्टडी. खूप बिग साइज मध्ये डेटा अवेलेबल असेल किंवा तुमचा स्टडीचा टाइप कुठला आहे, कॉस्ट किती येणार आहे, कॉस्ट कन्सिडरेशन, टाइम प्रेशर किती आहे, अवेलेबिलिटी ऑफ सॉफ्टवेअर पॅकेजेस, तुमच्याकडे ते सॉफ्टवेअर आहे का टॅब्युलेशन करण्यासाठी अवेलेबल, तर ह्या सगळ्या गोष्टी काय करतात? इम्पॅक्ट करतात तुमच्या. मग तुम्ही मॅन्युअली ती मेथड अप्लाय करणार आहात की कम्प्युटरचा यूज करणार? तुमच्याकडे टाइम प्रेशर आहे, तुम्हाला विदिन काही डेज किंवा विदिन काही मंथ्स तुम्हाला तो डेटा कलेक्ट करायचा आहे, टॅब्युलेशन करायचंय, तर ऑब्विसली तुम्ही कम्प्युटरचा टेक्नॉलॉजीचा वापर इथे करू शकता. मॅन्युअल टॅब्युलेशन इज सुटेबल फॉर स्मॉल अँड सिम्पल स्टडीज. काही गोष्टी खूप साध्या पद्धतीच्या असतील तर तिथे तुम्हाला सॉफ्टवेअरची गरज पडत नाही, तुम्ही मॅन्युअली पण टॅब्युलेशन करू शकता. ओके.
किंवा स्मॉल साईज मध्ये डेटा असेल तेव्हा. इट इज एसेन्शियल बिकॉज ऑफ द फॉलोइंग रिझन. आता टॅब्युलेशन का गरजेचं आहे? इट कन्झर्व्स स्पेस अँड रेड्युसेस एक्सप्लेनेटरी अँड डिस्क्रिप्टिव्ह स्टेटमेंट टू अ मिनिमम. डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म काय केलं जातो? शॉर्ट फॉर्म मध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो टॅब्युलेशन मध्ये. इट फॅसिलिटेट्स द प्रोसेस ऑफ कंपॅरिझन. इथे कंपॅरिझन होतं, जसं मी सांगितलं एज आहे, इन्कम आहे, प्रोडक्शन आहे, प्रत्येक ठिकाणी नंबर दिलेले आहेत, तर मला नंबरवरून पटापट काय करता येतं की कंपॅरिझन करता येतं. इट फॅसिलिटेट्स द समेशन ऑफ पॅटर्न्स अँड द डिटेक्शन ऑफ एरर्स अँड ओमिशन्स. कुठली गोष्ट काढून टाकायची, कुठल्या गोष्टींमध्ये एरर्स आहेत त्या पटापट कळतात, की कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये तुम्ही कशा पद्धतीने डेटा कलेक्ट केलेला आहे, त्यामध्ये ऍट्रिब्यूट्स कुठले स्टडी केले, कोणते सिमिलर ऍट्रिब्यूट्स आहेत, त्यामध्ये काही एरर्स आहेत का, त्या डिटेक्ट झाल्या की त्या काढून टाकता येतात. इथपर्यंत समजतात? इट प्रोव्हाइड्स अ बेसिस फॉर व्हेरियस स्टॅटिस्टिकल कम्प्युटेशन अँड स्टेप्स इन द टॅब्युलेशन ऑफ डेटा. आता स्टेप्स कुठल्या आहेत, कशा पद्धतीने टॅब्युलेशन करायचंय मला, तर प्रोग्रामिंग करावं लागेल, त्याला नंबर्स द्यावे लागतील. नंबरिंग ऑफ क्वेश्चनर स्टेप्स इन द सॉर्टिंग ऑफ क्वेश्चनर्स, टॅब्युलेशन ऑफ डेट, काउंटिंग, व्हेरीफाइंग द काउंटिंग वर्क अँड समरायझिंग. आता आपण वन बाय वन बघूया या स्टेप्स टॅब्युलेशन मध्ये काय केलं जातं. प्रोग्रामिंग मीन्स प्रिपेरिंग प्रॉपर प्लॅनिंग फॉर टॅब्युलेशन ऑफ कलेक्टेड डेटा. प्रोग्राम्स बनवतो आपण, प्रोग्राम करतो, जनरली हा शब्द तुम्ही डेली वापरता, बरेचसे प्रोग्राम्स तुम्ही करता. साधी तुमची बर्थडे पार्टी आहे, तुम्ही म्हणता घरी एक प्रोग्राम अरेंज केलेला आहे, म्हणजे काय केलं मी, प्रॉपर प्लॅनिंग केलं की नाही. टॅब्युलेशन ऑफ कलेक्टेड डेटाचं जे काही प्रॉपर प्लॅनिंग आहे दॅट इज कॉल्ड प्रोग्रामिंग. हिअर द अवेलेबल इन्फॉर्मेशन इज ब्रोकन डाउन इन ऑर्डर ऑफ टॅब्युलेशन. टॅब्युलेशन मध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्यानुसार तो डेटा काय करायचंय तुम्हाला, ती अवेलेबल इन्फॉर्मेशन जी आहे ती ब्रोकन डाउन म्हणजे ती काय करायची, क्लासिफाय करायची. फॉर दिस द ऍक्च्युअल टेबल्स आर प्रिपेअर्ड, देअर आफ्टर शेड्यूल इज प्रिपेअर्ड. एकदा तुमचा तो टेबल तयार झाला म्हणजेच काय झालं, शेड्यूल तयार झालं. This schedule shows the groups into which the questionnaires are to be sorted out and the order in which the work is to be carried out. Thus, programming means complete planning of the tabulation work to be done. जसं तुम्हाला हे दिलं जातं की नाही, आता तुमचं टाइम टेबल आहे, कसं दिलंय तुम्हाला, मंडे डेज दिलेले आहेत तुम्हाला, त्यानुसार टाइम पिरियड दिलेला आहे, क्लास दिलेला आहे, FY असेल, BMS SY असेल, त्यामध्ये प्रॉपर प्लॅनिंग केलेलं आहे की कुठल्या लेक्चर, म्हणजे वीकली तुम्हाला एका सब्जेक्ट साठी मॅक्झिमम 4 लेक्चर्स, अशा पद्धतीने तो डेटा काय केलेला आहे आपण त्या टॅब्युलेशन फॉर्म मध्ये काय केलेला आहे, टाकलेला आहे. जे आपण काय केलंय, प्रोग्राम तयार केला तुमचा वीकली प्रोग्राम, की ज्या शेड्यूल नुसार तुमचं काय सेमिस्टर कम्प्लीट होणार आहे, सिलेबस कम्प्लीट होणार आहे. लक्षात आलं? आता कळेल तुम्हाला. नंबरिंग ऑफ क्वेश्चनर्स. आता इथे ऍक्च्युअली काय केलं जातं की इन सेकंड स्टेज ऑल क्वेश्चनर्स टू बी युज्ड इन टॅब्युलेशन वर्क आर सिरियली नंबर्ड. क्वेश्चनरी जे आहे त्याला सिरियल नंबर्स दिले जातात. दिस फॅसिलिटेट्स ॲक्युरेसी इन द टॅब्युलेशन वर्क and in addition easy reference from cards to source information is also possible, and numbering should be done before starting actual tabulation work. Here every respondent is given a specific number and also to the material supplied by him. म्हणजे रिस्पॉन्डंट कडून जेव्हा तुम्हाला आन्सर्स येतात, आता मी नंबरिंग दिलंय क्वेश्चनर्सला मध्ये की फर्स्ट क्वेश्चन कुठला असेल, सेकंड, सिरियली मी काय केलं त्याचा सिक्वेन्स तयार केलेला. मग रिस्पॉन्डंट काय करेल की तो पहिल्या याला कशा पद्धतीने रिस्पॉन्स देतो. सपोज मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील, 1 2 3 4 तुम्ही 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, तर फर्स्ट क्वेश्चन साठी त्याने कुठलं ऑप्शन, थर्ड ऑप्शन चूज केलंय का, अशा पद्धतीने ती अरेंजमेंट केली जाईल टॅब्युलेशन मध्ये. लक्षात आलंय? सॉर्टिंग ऑफ क्वेश्चनर्स. After numbering questionnaires, they should be sorted out as per the relevant group. Sorting is useful for quick and easy counting for tabulation purpose. म्हणजे सॉर्टिंग पण करता येते. काउंटिंग कशा पद्धतीने केलं जातं, आफ्टर सॉर्टिंग क्वेश्चनर द नेक्स्ट स्टेप इज द काउंटिंग ऑफ इंडिव्हिज्युअल आन्सर्स. म्हणजे आता एका तुम्हाला जसं तुम्ही एक्झाम दिली, ऑनलाईन एक्झाम, 50 क्वेश्चन्स आहेत,
तर त्यामध्ये तुमच्या प्रत्येक एका स्टुडंटने कशा पद्धतीने आन्सर्स दिलेले आहेत त्याचं काउंटिंग केलं जातं. मग त्यातले करेक्ट आन्सर किती आहेत, रॉंग आन्सर्स किती आहेत, त्यानुसार तुमचा रिझल्ट तयार होतो. मला लक्षात, म्हणजे फायनल आउटपुट मिळतं तुम्हाला, एक डिसिजन येतो की पास नापास, फेल पास फेल असं जे काही आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने काउंटिंग करता येतं टॅब्युलेशन मध्ये. व्हेरीफाईंग द काउंटिंग वर्क. आता हे जे काउंटिंग वर्क आहे ते टॅब्युलेटर्स, इथे काय दिलंय, टॅब्युलेटर्सचा रोल दिला. व्हेरिफिकेशन ऑफ टॅब्युलेशन वर्क इज इसेन्शियल पर्टिक्युलरली व्हेन मेनी टॅब्युलेटर्स वर्क्स फॉर डिफरंट क्लासिफिकेशन कॅटेगरीज. व्हेरीफाय का करावं लागतं हे वर्क, कारण टॅब्युलेटर कडे जेव्हा हा डेटा तुम्ही अवेलेबल करता तेव्हा त्याच्याकडे वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, बरोबर. The chief tabulator has to share this responsibility and numbering of forms, coding and tabulation card must be verified for complete accuracy in tabulation work. जे इथे व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. समरायझिंग करतात म्हणजे नक्की काय केलं जातं, व्हेरियस टोटल्स अँड सब टोटल्स ऑब्टेन इन द काउंटिंग विल बी कम्प्युटेड ऑन अ नंबर ऑफ टॅली शीट्स. जी टॅली शीट तयार होते फायनली, त्यामध्ये तुमच्याकडे ज्या काही टोटल्स आहेत किंवा सब टोटल्स आहेत, तुम्ही रो आणि कॉलम मध्ये तुम्ही काय करता की हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन मध्ये दोन्ही पद्धतीने जेव्हा तुम्ही काही गोष्टींची टोटल सब टोटल करता तर ते सगळे तुम्हाला त्या शीटवर दिसले पाहिजे. जे त्यामध्ये टॅब्युलेशन ऑफ डेटा मध्ये समरायझिंग हा एक पार्ट येतो. लक्षात आलाय? त्यामध्ये तुम्हाला सपोज हॉरिझॉन्टली पण आणि व्हर्टिकली पण सेम सिमिलर जर टोटल अपेक्षित असेल तर काही एरर्स येत असतील तर त्या काढून टाकल्या जातात. लक्षात आलंय? कन्स्ट्रक्शन ऑफ टेबल. मग कन्स्ट्रक्शन कसं होतं, तो टेबल कसा तयार होतो बघा इथे. हेडिंग, टोटल नंबर, टायटल ऑफ द टेबल, डेसिग्नेशन ऑफ युनिट्स. जे हेडिंग पॉइंट्स दिले जातात, बरोबर ना. जसं मी तुम्हाला सांगितलं इन्कम, एज, प्रोडक्शन, अशा पद्धतीने तुम्ही टायटल्स दिले, टेबल नंबर्स दिले की सिरियल नंबर दिला, क्वेश्चनरीला सिरियल नंबर देतात की नाही त्या पद्धतीने टेबलला एक टायटल दिलं जातं की हे कुठल्या टॅब्युलेशन कशाचं नक्की करताय तुम्ही. बॉडी ऑफ द टेबल मध्ये सब हेड, बॉक्स हेड, टेक्स्ट और ऑल अदर फिगर्स इन ईच बॉक्स. नोटेशन मध्ये फुटनोट, सोर्स ऑफ द टेबल. फीचर ऑफ इफेक्टिव्ह टेबल, कॉलम हेडिंग, कॅप्शन्स, रो हेडिंग, स्टब्स. तुम्ही टेबल बनवता की नाही याच्यामध्ये, तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल टेबल बनवताना काय काय घेतो आपण. फीचर्स ऑफ इफेक्टिव्ह टेबल. आता त्याचे इफेक्टिव्ह टेबल झाला हे आपण कसं ओळखणार, कुठले फीचर्स असले पाहिजे त्यामध्ये. आणि इफेक्टिव्ह टेबल इज क्लिअर, ब्रीफ, इट हॅज सेल्फ एक्सप्लेनेटरी टायटल विच टेल्स अबाउट द टेबल. तर टेबलचं टायटल वगैरे असे द्यायचे की ज्याच्यामुळे तुम्हाला बरीचशी इन्फॉर्मेशन क्लिअर कट कळेल, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला कळेल. लक्षात आलंय? ऑल द युनिट्स इन द टेबल आर क्लिअरली इंडिकेटेड. म्हणजे प्रत्येक युनिटचं तुम्ही जे काही नंबर्स दिलेले आहेत ते इंडिकेट झाले पाहिजे. स्टब्स मतलब इथे दिले रो हेडिंग आणि कॉलम हेडिंग. कॅप्शन्स जे दिले जातात ते क्लिअरली मेन्शन करायचे. बॉडी ऑफ द टेबल क्लिअरली शोज ऑल रिलेव्हंट इन्फॉर्मेशन अकॉर्डिंग टू द डिस्क्रिप्शन. इन द इफेक्टिव्ह टेबल देयर इज यूज ऑफ ब्रीफ फॉर्म ऑफ द लार्ज फिगर्स. म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये आपण तो काय केलेला आहे, टॅब्युलेशन केलेला आहे. त्याच्यामध्ये फुटनोट शुड बी गिवन टू ईच टेबल. ओके. त्यानंतर द डेटा शुड बी अरेंज सिस्टमॅटिकली or chronologically and alphabetically. The atoms which need special emphasis must be specifically marked or highlighted. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला स्पेशल अटेन्शन द्यायचे, कशासाठी की हायलाइट करायच्या त्या गोष्टी ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या डिस्प्ले करता आल्या पाहिजे. देयर इज ॲडिक्वेट स्पेसिंग बिटवीन द कॉलम अँड रोज. एक कॉलम छोटा आहे एक मोठा आहे असं नाही, त्यासाठी प्रॉपर जेवढा स्पेस अपेक्षित आहे, एक्सपेक्टेड आहे, तेवढा स्पेस तुम्हाला त्या कॉलम आणि रो मध्ये ठेवावा लागेल. Stubs and captions are large, then use short forms and show the full form in footnotes. जिथे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये टॅब्युलेट डेटा टाकायचा असेल इन्फॉर्मेशन, तिथे तुमचे जे काही हे आहे स्टब्स आणि कॅप्शन्स दिलेले आहेत. कुठे शॉर्ट फॉर्म असेल तिथे स्मॉल याच्यामध्ये असेल, फुल फॉर्म असेल, फुटनोट्स असतील तिथे बिग कॉलम असेल. मेन्शन द सोर्स ऑफ डेटा ऍट द फुट ऑफ द टेबल.
म्हणजे तुम्ही डेटा कुठून कलेक्ट केला, ते जे सोर्सेस आहेत, आता सपोज मी इंटरनेट वरून डेटा कलेक्ट केलेला असेल किंवा दुसरा बुक मधून केला असेल, मॅगझिन मधून केला असेल, तर त्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती टेबलच्या खालच्या साईडला तुम्ही देणं गरजेचं आहे. देअर मस्ट बी सम स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन इन द टेबल सच ॲज पर्सेंटेज ऑफ एजेस, स्टँडर्ड डेव्हिएशन, कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन. म्हणजे स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन जेव्हा तिथे दिले जातात ते पण असले पाहिजे. तुम्ही जे काही कंपॅरिझन करून काही फाइंडिंग्स काढता, तर त्या पण तुम्ही त्या पद्धतीने त्या डेटा काय करायचं, टॅब्युलेशन ऑफ डेटा मध्ये आलं पाहिजे. समटाइम्स इम्पॉर्टंट रिलेशनशिप्स बिटवीन द व्हेरिएबल्स. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करताय की रिलेशनशिप सुद्धा इथे व्हेरिएबल्स मधली एक्सप्लेन केली जाते टॅब्युलेशन मध्ये. ओके, ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज तुम्हाला नाही, ऍज पर सिलेबस नाही. तुम्हाला डायरेक्टली आता डिसएडव्हान्टेज मोस्टली तुम्हाला माहिती कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे ही. एव्हरी डेटा कॅनॉट बी पुट इन टू टेबल्स. बराचसा डेटा असा आहे की जो तुम्हाला टॅब्युलर फॉर्म मध्ये नाही टाकतायत, कन्वर्ट नाही करतायत. फ्लेक्झिबिलिटी नाही, लॅक ऑफ फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय की बऱ्याचदा त्याच्यामध्ये इथे दिलं की once the table is created then we cannot make changes regularly. If we want to make changes then we should change the whole table. एक जरी तुमचा तिथला फॉर्म चेंज झाला तर पूर्ण तुमची टोटल सब टोटल सगळं चेंज होतं. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी त्यामध्ये ठेवता येत नाही. टेबल तयार झाला की तो काय करता येतो आणि काही कालांतराने म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये काही चेंजेस येतात तेव्हा तुमच्या इन्फॉर्मेशन डेटामध्ये चेंजेस येतात तेव्हा पुन्हा तुम्हाला नवीन टेबल तयार करावं लागतं. म्हणजे टॅब्युलेशन ऑफ डेटाचं जे काही डिसएडव्हान्टेज आहे ते हे दिलेले आहेत. ओके, सो त्याच्या खाली ही क्वेश्चनरी दिलेली आहे, ती तुम्ही काय करायची, सॉल्व्ह करायची. मी तुम्हाला लवकरच देण्याचा प्रयत्न करेन. आजच्यासाठी इथपर्यंत थांबतोय आपण. सो थँक्यू सो मच. काही अडचण असेल तर विचारा.